वीडियो को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। बेटी बचाओ, बलात्कारी भगाओ, बहू बेटी बचाओ, बलात्कारी भगाओ, बहू बेटी बचाओ, बलात्कारी भगाओ, बहू बेटी बचाओ, बलात्कारी भगाओ, बलात्काराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, बलात्काराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, हाय हाय बलात्कारी, हाय हाय बलात्कारी। उल्हासनगर महानगर पालिका के पैनल नंबर 20 में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना की ओर से मालेगांव में 4 साल की बच्ची के साथ हुई अमानवीय घटना के विरोध में शिवसैनिकों और नागरिकों ने इस दुर्भाग्यपूर्ण घटना का विरोध करने और पीड़ित परिवार को न्याय दिलाने के लिए कैंडल मार्च का आयोजन किया गया था। ठाकरे गढ़ के शिवसैनिक और पैनल नंबर 20 के सभी लोग इस कैंडल मार्च में बड़ी संख्या में शामिल हुए थे। यह कैंडल मार्च डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी मूर्ति खड़ी मशीन यहां से शुरू होकर गायकवाड़ पाड़ा, 11 नंबर नाका, दुर्गा देवी पाड़ा और एकता नगर होते हुए कैलाश कॉलोनी में समाप्त की गई। पैनल नंबर 20 की महिलाओं ने इस घटना का पूरा विरोध करने के लिए यहां इकट्ठा हुई थी। इस कैंडल मार्च में डॉक्टर जानू मानकर, कैलाश तेजी, जया तेजी, सागर तेजी, भरत चोलेकर, नेटके सर और बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी और शिवसैनिक, साथ ही बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। काय नको, आम्हाला न्याय हवा आणि याच्यानंतरही आपल्याला असे कायदे बनवायला पाहिजे का महिला सुरक्षित राहिली पाहिजे, बाकी काही नाहीये। आम्ही कुठे सुरक्षित नाहीये, आता कुठे सुरक्षित नाही, मंदिरात नाही, शाळेत नाही, घराच्या बाहेर अजिबात सुरक्षित नाहीयेत आम्ही। तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे। मालेगावला जी घटना झाली आहे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, त्यासाठी आज सर्व महिलांनी ठरवून आले की जोपर्यंत आरोपीला फाशी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा आंदोलन करतच राहणार आहे आणि निरदनाला फाशी भेटलीच पाहिजे ही आमची सर्वांची मांग आहे। आज उल्हासनगर महानगरपालिकेतील पॅनल क्रमांक 20 मधील सर्व पक्षीय नागरिकांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मालेगाव मधील जी अमानुष घटना घडली आणि डोंगराळे भागामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो बलात्कार झाला आणि तिची निर्घृण हत्या झाली, त्याच्या निषेधार्थ आम्ही 20 नंबर पॅनल मधील सर्व शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी इथं कॅन्डल मार्च आयोजित करण्याचं ठरवलं आणि या दुःखद आणि निर्घृण घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं। कारण अशा विकृत मानसिकता असलेल्या काही लोकांची भरती या पॅनल मध्ये सुद्धा आहे। या पॅनल मध्ये सुद्धा असली नीच प्रवृत्ती असलेले लोक आहेत। त्यामुळे असल्या मानसिकतेला ठेचून काढण्याची हिम्मत असल्या कॅन्डल मार्च मधून आणि मोर्चा मधून होत असतो। त्यामुळे इथल्या महिलांना आणि सर्व आमच्या भगिनींना सुरक्षित माहोल हा वाटावा म्हणून या कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे। शिवाय मालेगाव मधील या दुर्दैवी घटनेचा निषेध आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून या कॅन्डल मार्चचं आयोजन पॅनल नंबर 20 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर सर्व पक्षीय लोकांच्या वतीने या कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा खडी मशीन तर तिथून गायकवाड पाडा 11 नंबर नाका, दुर्गादेवी पाडा आणि आता एकता नगर मार्गे कैलाश कॉलनी पर्यंत ही कॅन्डल मार्चची रॅली पार पडलेली आहे। लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅन्डल मार्चला मिळालेला आहे। शिवाय लोकांच्या भावना सुद्धा अति तीव्र आहेत। आमच्या महिला भगिनी पूर्ण उग्र स्वरूपामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत। त्यावेळेस असल्या विकृतींना ठेचून काढण्याची हिम्मत या कॅन्डल मार्चच्या वतीने आमचे मार्गदर्शक कैलाशभाई तेजी, आमचे युवा नेते सागर तेजी, आमचे विभाग प्रमुख भरत चोलेकर, आमचे उपविभाग प्रमुख नेटकर आणि आमची सहकारी मंडळी, बरेच सर्व शाखा प्रमुख आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या माय भगिनी
ह्या इथं प्रचंड संख्येने जमलेल्या आहेत आणि या घटनेचा तीव्र निषेध त्यांनी या पॅनलमध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुशिक्षित, निष्पाप आणि असले कलंक नसलेला उमेदवार निवडून आणायचा संकल्प सुद्धा या मोर्चाच्या वतीने, या कॅन्डल मार्चच्या वतीने सगळ्या महिलांनी केलेला आहे। कारण बहु बेटी बचाओ और बलात्कारी भगाओ हाच या मोर्चाचा मुख्य नारा होता। त्या वतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।